श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ व जननी महिला मंडळ ग्रुप तहसीलदार गल्ली बेळगाव सहर्ष सादर करीत आहोत शिवचरित्रातील महत्वाचा प्रसंग। राज, या सापाचं तोंड तर पुरतं चेचलं, आता मोरलं वारुळ कंच खानायचं तेवढं सांगा। सरनोबत, आम्ही पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकून पडलो असताना ज्यांनी आम्हावर शस्त्र उगारलं त्यांना अद्दल घडवायची वेळ येऊन ठेपली आहे। म्हणजे तो पालवणचा राजा जसवंतराव, तो आदिलशाहीचं खरकट खातो आणि आम्हावर गुरगुरतो। त्याचं तोंड बंद करायचं आहे। शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांना विशाळगडाला लावलेल्या मोर्चांचा जाब विचारायचा आहे। आणि मुख्य म्हणजे ते टोपीकर इंग्रज, त्यांनी पन्हाळ्याला येऊन आम्हा विरुद्ध तोफा डागल्या। झालेले तह मोडतात, मनमानी करतात। यांना जर असंच मोकळं सोडलं ना तर एक दिवस पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे आपल्या मायभूमीचे लचके तोडायला कमी करणार नाहीत। हे त्यांच्या या घातकी सवयीला कायमचा चाप लावायचा आहे। महाराज, आपण आल्याचे कळताच हे व्यापारी आपल्या भेटीसाठी आले। आले न बोलावताच आले। बोला। महाराज, तुम्ही आमचे मित्र, तुमची मैत्री कंपनीला पाहिजे। मित्र मित्र म्हणूनच तह केला होता तुमच्याशी। तुमचा जप्त केलेला माल तुमचे लोक कैदेतून मुक्त केले होते। हा गिफर्ड ना, याला जीवनदान दिले होते आम्ही। आम्ही उपकार केले आणि तुम्ही अपकार। ही अशी परतफेड केली तर आम्ही केलेल्या उपकाराची। आम्ही केलेल्या तहाची शाई कागदावर वाळायच्या आत तुम्ही तोफा घेऊन पन्हाळ्यावर चालून आलात। आमच्या समोर निशाण फडकावून आमच्यावर तोफा डागल्यात। आमच्यावर का केली हरामखोरी? महाराज, आमच्यावर दबाव। बदतमीज, खोटं बोलाल तर याद राखा, तुम्ही खुशीनं आलात। तुम्ही खुशीनं पन्हाळ्याच्या चिखलात पाय रोवून 3 महिने उभे राहिलात। तुम्हाला वाटलं शिवाजी आता कसला वाचतोय, तो तर संपला। एका बाजूनं सिद्धी जोहर, दुसऱ्या बाजूनं शास्ता खान, या दोहोंच्या मध्ये आम्ही पार भरडले जाऊ ही खात्री होती तुम्हास। म्हणून तुम्ही धाडस केले ना। आता काय कराल? सॉरी सर, माफी द्यावी। बस, मागे आमच्याकडून हरलात तेव्हा अशाच मिन्नतवाऱ्या केल्या होत्या। भुई चाटत होतात आमच्या समोर, तेव्हा माफी दिली। आता माफी नाही, कदापि नाही। महाराज, तुम्ही म्हणाल तेवढी कण्णी देव। खंडणी देण्याची सुद्धा लायकी नाही तुमची। महाराज, प्लीज प्लीज गिरफ्तार करा या हरामखोरांना। सॉरी सर। यांना जर मोकळे सोडले ना तर एक दिवस याच तागड्यात सगळा देश चोखतील। यांना माफी नाही, कदापि नाही। यांच्यातल्या काही जणांना महाडच्या सोनगडावर तर इतरांना जावळीच्या वासोट्यावर कैदेत ठेवा आणि कोणतीही दयामया दाखवू नका या हरामखोरांना। सॉरी सर। यांची वखार लुटा, कुदळी लावून खाणा। सापडतील तेवढे इंग्रज गिरफ्तार करा आणि जर कोणी शस्त्र घेऊन आडवा आला तर जागच्या जागीच उभा कापा। सुतळीचा तोडा सुद्धा यांच्या वखारीत शिल्लक राहता कामा नये। घेऊन जा यांना। प्लीज महाराज, प्लीज, गॉड सेक, प्लीज प्लीज।
राजा शिवाजी पालवणावर चाल करून येतोय. काय वय राजा, शाहिस्ते खानाचा खलिता होता. कारतलब खान येतोय शिवाजीचा मुलूक घ्यायला, त्याची मदत करा. अहो शिवाजीने कारतलब खानाचा मोठा पराभव केला. काय खान शरण आला त्यांना. अहो 20,000ची फौज होती. कारतलब खानाचा पराभव? वय आता शिवाजी आपली फौज घेऊन पोचल. आपल्याला आपली फौज सज्ज करायला पाहिजे. घोडी तयार करा पटकन. म्हणजे लढायचं. लढायचं नाही, आता लढायचं नाही, आता पळायचं. वय सर सलामत तर पगडी 50. महाराज यशवंतराव शेपूट घालून पळून गेलाय. पळून गेला? होय. वारे बहादर, आता काय करायचं महाराज? तशी खात्री होतीच. आदिलशाहीच्या वळचळीला उभी राहणारी ही माणसं स्वतःला राजे म्हणवतात, पण साधी हिंमत सुद्धा यांना उसनवारीने आणावी लागते. निमखरामी अवलाद. गावाय पाहिजे होता. गावणार नाही सहजासहजी. पक्के संधी साधू आहे. जर अशी कुठं फट दिसली का लगेच घुसता. एकदा जीवन जहागीर वाचली का पुन्हा त्या आला हजरत समोर कुर्निसात करायला मोकळे. राजे राजे म्हणे हे राजे. अरे हे कसले राजे? हे तर फक्त चाकर, उत्तम चाकर. हेच पन्हाळ्याच्या पायथ्याशी वतनाच्या टीजभर तुकड्यासाठी त्या सिद्धी जोहर समोर गोंडा घोळत होते ना. आता गोंडा बी नाही ना झेंडा बी नाही. महाराज आता कुठे हुडकायचं कुठे या यशवंतरावाला? चालण्याची धाव कुंपणापर्यंत. जाऊन जाऊन जाईल कुठवर सुरव्यांकडेच. चला. सरकार, शिवाजी राजे आपल्यावर 15,000ची फौज घेऊन येत आहेत. काय 15,000? आता काय करायचं? हा मला वाटलं होतं तो शिवाजी आमच्यावर चाल करून येणार नाही, पण शेवटी तो शिवाजी आला तर येऊ द्या, आम्ही त्यांच्याबरोबर 2 हात करतो. अहो पिलाजीराव, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अहो काल परवाच्यालाच आपण फौजा कमी केल्या ना. अहो कमी केली म्हणून काय झालं? लढूया. लढूया काय लढूया? अहो लढलो म्हणजे आपण संपलो. त्या परिस आम्ही असं करतो, आम्ही इथनं जातो. हा या वक्ताला तेच आपल्या हिताचं ठरलं. हा त्यात त्यानं आपल्याकडे 2दा वकील धाडला होता. स्वराज्यात सामील व्हा म्हणून सांगितलं, पण आपण त्याला दाद नाही दिली. आता तो आपल्याला सोडणार नाही. पिलाजीराव तुम्ही पण चला. नाही सरकार, काही बी झालं तरी यो वाडा आम्ही सोडून जाणार नाही. तुम्ही जावा, आम्ही शृंगारपूरसाठी लढू. बेईमान हरामखोरांच्या मसनदी म्हणजे जहरी सापांची वारुळं. आम्ही रात्रंदिवस स्वराज्यासाठी धावपळ करायची आणि यांनी आमच्यावर हल्ले करायचे. आमच्यावर जर यांची आम्हाला साथ मिळाली असती तर आम्ही केव्हाच नर्मदा ओलांडून गेलो असतो. पण आम्हाला लढावे लागते ते अस्तनीतल्या निखाऱ्यांशी. राजा हे बघा, बेईमानी धन्याचा इमानी चाकर पिलाजी शिर्के. तानाजीराव, इमानदार चाकराचं ध्यान त्याच्या धन्याच्या पावलांवर असतं, हातावर नाही. आणि त्यामुळेच धन्यानं हातानं केलेली पाप चाकराच्या डोळ्यांना दिसत असली तरी मनाला पटत नाही. ज्या गादीला आम्ही मानानं मुजरा केला त्या गादीला लाथेनं ठोकरता आणि आमच्यावर गुलाल खोबऱ्याची उधळण करता का म्हणून साखर पेरणी. त्यापरीच घोडाच्या टापाला बांधून आमची गावातनं धीन काढा, कारण आम्ही बेईमान धन्याचं इमानी चाकर आहेत. पिलाजीराव, स्वराज्यात घोडा पोसला जातो तो धिंड धुळवडीसाठी नाही, आम्हास ती सवय देखील नाही. उलट पक्षी इमानदार माणसाच्या मांडेखाली आमचा घोडा कसा येईल याचाच आम्ही विचार करतो. म्हणजे पिलाजीराव, तुम्ही स्वराज्याचे शिलेदार व्हा
अशी भीड आम्ही तुम्हाला कदापि घालणार नाही. पण एक आहे, तुमच्या सच्चेपणावर, तुमच्या इमानदारीवर आम्ही खुश आहोत. पिलाजीराव अशी माणसं दुर्मिळ, जी खाल्ल्या मिठाला जागतात. शिवाजी राजा सांगतोय म्हणून ऐकू नका, एक मित्र म्हणून ऐका. पिलाजीराव, पाणी एकच, पण ते विषात मिसळले तर मारक ठरते. मिरची तिखट आणि उसात गोड होते. आता हे पाण्याने ठरवायचे, आपण विषात मिसळायचे की उसात. राजे, पिलाजीराव, अहो विषात मिसळून रयतेचा जीव घेण्यापेक्षा उसात मिसळून रयतेच्या घासाला गुळाची चव आणा. तानाजीराव, पिलाजीरावांना मोकळं करा आणि सन्मानानं घरी जाऊ द्या. घर इसरायला होईल असं बोलायचं आणि घरला जा म्हणायचं. राजे, लय ऐकलं होतं तुमच्याबद्दल. रांजे गावच्या न्यायापासनं ते रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताची धार धरली होती तेव्हापासून, आणि आज त्याचा पडताळा आला. राजे, पाय नाही धरत, उसाचा शेजार मागतोय. गोरगरीबासनी गोळ्याची चव मिळेल ते बघतोय. आता विश्वासानं जवळ करायचं तर जवळ करा, आणि लाथाडायचं असेल तर लाथाडून टाक. उठा. पिलाजीराव, आहोत चांगला डोंगर बघितला तर आम्ही हरखतो, का तर त्यावर गड बांधता येईल. चांगला दगड बघितला तर आम्ही हरखतो, का तर त्यास तोड करता येईल. चांगले जनावर, चांगले लोखंड बघितले तरीही आम्ही हरखतो. आपण तर लाख मोलाची माणसं आहात, लाख मोलाची. राजे, आजपासून पिलाजी शिर्के स्वराज्याचा शिलेदार. आलास? अहो सर, का बोलवलं? तेही आम्हा साऱ्यांना. आऊसाहेब, देवी आत्ता बोलेल असेच वाटते. फार सुंदर घडणावळ आहे हो. प्रतापगडावर प्रतिष्ठापना करावयाची हीच ना आई जगदंबेची मूर्ती. अफझल खानाच्या प्रसंगी आई जगदंबाच इकडच्यांच्या पाठीशी उभी होती. खरंय, देवीचा आशीर्वाद म्हणूनच तरलो आपण. देवीची शक्ती अढाग. आई जगदंबेचा आशीर्वाद तर आहे, पण शिवबांची खरी शक्ती आहात आपण साऱ्या जणी. एक नाही, दोन नाही, 16 हातांनी आपण शिवबांना बळ देता. म्हणून तर हे साहस, म्हणून तर हा असा पराक्रम. खरंच आईसाहेब, एका पराक्रमी पुरुषाचं पत्नीपद लाभलं ह्याचा खूप अभिमान वाटतो. तो पराक्रम दिगंतरात पोहोचावा. शिवबांच्या पराक्रमानं सारं जग दिपून जावं. यासाठी आई जगदंबेच शौर्याच्या इतिहासाचं स्मरण करा. शिवबांच्या कर्तृत्वाला ठार चढेल ऐसे वर्तन करा. आमच्याकडे बघा, काय कमी होते आम्हास. मनात आणले असते तर मनभर सोने घालून पालखीतून मिरवलं असतं, पण आम्ही तसे नाही केले. बायांनो, फार फार पूर्वी आम्हासही एक गोड मूल होते. ते आमचे म्हणून आम्हास बहुत प्रिय होते. पण गुलामीच्या हुंकाराने आमचे मूल मागितले आणि आम्ही ते दिले. पण आम्हास त्याची खंत वाटत नाही. स्वराज्याच्या कामासाठी त्याची घोड्यावरली मान कधीच ढिली होत नाही, याचा अभिमान वाटतो आम्हास. आणि तुम्हाला, तुम्हा सर्वांना आपल्या अशा पतीबद्दल अभिमानच वाटायला हवा. या शिवा. वा,
सुंदर, निव्वळ, अप्रतिम. कलावंतानं अक्षरशः जीव ओतला यात. शिवा, आई भवानी माता आणि आपण दोघे पाठोपाठच आलात गडावर. योग तर मोठा गोमटा आहे. मोहीम फत्ते केली, फार संतोष झाला. खबरा येतच होत्या. भाऊसाहेब, या मोहिमेने बरेच राजकारण साधता आले. आदिलशाहीच्या वळचणीला लपणाऱ्या सुरवेस दळवीस नेस्तनाभूत करता आले. शास्ताखानाच धडा मिळाला आणि मुख्य म्हणजे त्या टोपीकर इंग्रजांचा बंदोबस्त करता आला. मोठेच यश. तळ कोकणाने तर दंडवत घातला आपल्या समोर. भाऊसाहेब, तळ कोकणाने आम्हा समोर दंडवत घातला. आता आम्ही आई भवानी समोर दंडवत घालतो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. आज चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा. हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला. महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये.